तक्रार काय नाही तशी चांगली आम्हाला आवडली होती, चांगली होती. पण नंतर लग्न झाल्यावर लय हट्टी, काम करायला सांगितलं की काम करायचीच नाही. तिला काहीच काम येत नव्हतं. पाण्याला लावली तर 3 जागी हंडा उतरत यायची. तिला हंडा सुद्धा घरात येत नव्हता. मग काय करायचं. पण नंतर त्याच्यामुळे माहितीये का तुम्हाला हो. ते एसटीत गुळ वाटला ना. काय बोला, हे मान्य आहे तुम्हाला? नाही, तिने कधी केलेलं हा. नव्हतं या गोष्टी. सांगा तिकडे. त्याच्यामुळं तिला थोडं अवघड जायचं, पण ती घरात करते सगळं. त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. एखादी गोष्ट आम्ही जर तिला सांगितली ना कोणाला, तर ती म्हणजे आमच्या घरचं रिपोर्टर आहे आम्ही म्हणतो तिला. तिला एक गोष्ट सांगितली की ती सगळ्यांकडे समजते. मनात काही ठेवत नाही. ठेवत नाही, मनात कधीच नाही. हे मान्य नाही कसं की ती तसं सांगत नाहीये. म्हणजे विचारते सांगू का. आई, हे तुम्हाला आजच कळलं ना सगळं? हो, आजच कळलं. आणि काय मी सर्व्हिस असल्यामुळं आमच्या का मुलांना शेती वगैरे करायची माहिती नव्हती ना, त्यामुळं घरात नळाला पाणी वगैरे, त्यामुळं घरातच भरायची. त्यामुळे हांडा नाही तो प्रश्नच नाही ना आला. जावई कसे येतो? जावळे छान आहेत म्हणजे, चांगले प्रेमळ आहेत. सगळ्याला आम्हाला कुठे न्यायचं झालं ट्रिपला फिरायला घेऊन जातात. हो हो हो. त्यांच्या मनात निघाले की आम्हाला सगळ्याला घेऊन जाणार म्हणून एसटीने घेऊन जातात? हां, गाडी करून घेऊन जातात. आरोप म्हणजे असं आहे, बिर्याणी करतात पण फक्त भावाला कॉल करून सांगतात की विजू जेवायला ये, आम्हाला नाही बोलवत. तुम्ही मगाशी जे ऐकलं तसं त्याला बिर्याणी दिली की खाली बसून बाळा बाळ टाकणार बिर्याणी. तुमचं काय म्हणणं आहे, कसा आहे स्वभाव वहिनीचा? नाही, स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. थोडी हट्टी जरी असले हां. तरी प्रेमळ स्वभावाने आणि सगळ्यांना समजून घेते. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या नणंदबाई म्हणजे माझ्या आईच्या जाग्यावरतीच आहेत. मला जेव्हा मला लग्न झालं काही येत नव्हतं, जरी आत्या काही बोलल्या तरी त्या समजून घ्यायच्या. आईचं तर काही सांगायला नकोच. म्हणजे आई वडिलांचं प्रेम तिनंच दिलं. आणि त्या वहिनीला बिर्याणी. हां, त्यांना आयुष्य बोलवीन तिला मी. तिचं माहेर इथं आहे ना, तिला बोलवलं ना ती बस माहेरी जाते आणि मग आपल्याकडे तो बिर्याणी संपते. कळलं? तुम्ही माहेरी जाता मग इथली बिर्याणी संपते. बरं बरं, आता ना थोडीशी धावपळ तुम्ही करायची. तुम्ही मदत करू शकता इथून वस्तू सांगायला. अक्षर आहे स. स. इथे मिक्सर पाशी आहे. साखर आणि साखर आहे बघा बस ट्रॉलीमध्ये. बरोबर, सोडा साखरे शेजारी सोडा आहे. साबुदाणा, सॅनिटायझर आणा लवकर. सुरी आणा, सुरी ड्रॉवर मध्ये. हे बघा इथं सॅनिटायझर आहे सोडा भिंतीवरती. साबण 1 मिनिट पूर्ण झालं. साबण लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.